करण्यात ते आपला वेळ घालवत असतात. त्याचबरोबर ते आपल्या सवंगड्यांसोबत बाहेर जाण्यामध्ये सुद्धा वेळ घालवत असतात. जिजाऊ पण आपल्या दिनचर्यामध्ये व्यस्त असायच्या. त्याचबरोबर रयतेच्या समस्या सोडवण्यामध्ये त्यांना आपला वेळ व्यतीत करायला जास्त आवडायचे. रयत म्हणजेच शेतकरी, गावकरी त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येत असायची. असेच एक दिवस काही शेतकरी बांधव आपल्या समस्या घेऊन जिजाऊंकडे आले. काय रे गड्या, रांजणारांनी शेतातले धुमाकूळ माजवला हाय. वैर आणि असंच चालत राहिलं तर काय बी हाती नाही लागायचं बघ. अरे ते समजा खरं आहे, पण रांजणारांना पळवण्याचा प्रयत्न केला तर एखाद्याचा पडशा पाडतील किती. वय पण काय तरी केलंच पाहिजे. असंच हातावर हात ठेवून बसलो तर खायला बी सोडायची नाही बघ ती रांजणावर. मी काय म्हणतो या, आपण आऊसाहेबाकडे जाऊया. तिथं आपल्या समध्या समस्यांचं निवारण होईल बघ. बरं चल चल जाऊया. मुजरा आऊसाहेब, काय झाले? आमची प्रजा आज आम्हाला चिंतेत वाटत आहे. सर्व ठीक तर आहे ना? होय आऊसाहेब, तुमच्या कृपेनं आणि आई जगदंबेच्या आशीर्वादानं सगळं ठीक आहे जी. पण काही दिवस झालं रांजणारांनी शेतात धुमाकूळ माजवलाय. वय आऊसाहेब, अन रात्रीचं अंगावर धावतील म्हणून रानात जायला बी भीती वाटतीये. होय आऊसाहेब. शांत व्हा सर्वजण. आमचा शेतकरी बांधव म्हणजे आमच्या संपूर्ण रयतेचा पोशिंदा आणि या बळीराजाच्या समस्यांचे आम्ही लवकरच निवारण करू. रावजी, आजच संपूर्ण राज्यात दवंडी पेटवा आणि जो कोणी या रानजनावरांना पळवून लावेल त्यास आम्ही आमच्या हाताने बक्षीस देऊन नावाजू. ऐका होय का, राजमहालातून घोषणा आली होय का. जो कोणी रानात धुमाकूळ घालणाऱ्या रान जनावराला पळवून लावेल त्यास मासाहेब बक्षीस देऊन नवाजतील होय का. अरे तान्या, अरे आम्ही आहे र. बोला गाड्यांनो, कसं यानं केलं? अरे मर्दा, राजमहालातून आलेली दवंडी ना ऐकली व तू? कसली दवंडी र? अरे गड्या, राजमहालातून घोषणा आली आहे. जो कोणी रांजणाराला पळवून लावल त्यासने आऊसाहेब बक्षीस देऊन नवाजतील. असं आहे वय. चला रे मग गाड्यांनो, जायचं का राजमहालात? अरे पण कसं जायचं? रांजणाराच्या मागे जाणं म्हणजे मरणाच्या दारात जाणं आहे बघ. अरे असल्या रानजनावरांना घालवायला मर्दाचं काळीच लागतंय. अन आपल्या तान्यासारखा मर्दानी गडी शोधून बी सापडायचा नाही. अरे मर्दासारखा मर्दा असून घाबरतोय सोयर. अरे मासाहेबांच्या चरणापरी दुसरं काय स्वर्ग असावं. मग एवढी जोखीम तर घ्यायलाच लागल. मुजरा साहेब, मासाहेब हाच तो मर्दानी मावळा ज्यानं रान जनावरांचा बंदोबस्त केला. या समोर या. रान जनावरांना पळवताना तुम्हाला काही इजा तर झाली नाही ना? नाही जी. तुमचा परिचय? म्या तानाजी मालुसुरे, उमरड गावाचा. तुमचा हा पराक्रम साधा नाही. आम्हाला तुमच्यामध्ये एका वीर योद्ध्याची छबी दिसत आहे. तुमच्या मनगडातील ही ताकद सदैव आमच्या सोबत राहावी हीच इच्छा. तुमच्या पराक्रमाची प्रशंसा आऊसाहेब तर करतीलच, पण ही छोटीशी भेट आमच्याकडून. रावजी, तुम्ही केलेले हे कार्य जोखमीचे. आमच्या शेतकरी बांधवांची तुम्ही चिंता दूर केली. तानाजी, तुम्हाला बघून आमच्या मनात एक इच्छा जागृत झाली आहे. हुकुम मासाहेब. आमची इच्छा अशी आहे की तुम्ही आमच्या शिवबांबरोबर सावलीसारखे राहून कार्य करावे. आओ मासाहेब, भाग्य आमचं. तुमची इच्छा म्हणजे आई जगदंबेची आज्ञा. मासाहेब, शिवबांची फक्त सर सावलीच नाही तर त्यांच्यावर येणारं प्रत्येक संकट झेलण्यासाठी ढाल बनून उभा असली होता.